जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। तुमच्या घरात एसी, कार किंवा सुखसोयीच्या वस्तू असल्यास तुमचं रेशन कार्ड आता बंद होणार आहे। रेशन कार्ड धारकांसाठी 1 एप्रिल पासून नवे नियम लागू होत आहेत। सरकारकडून 5 मोठे बदल करण्यात आले। यामध्ये उत्पन्न मर्यादा, 4 चाकी वाहन, आयकर आणि ई-केवायसी यांसारख्या कडक निकषांमुळे अपात्र कुटुंबाचं रेशन कार्ड कायमचं बंद होऊ शकतं। शहरामध्ये जर तुमचं वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त असेल आणि ग्रामीण भागात तुमचं वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुमचं रेशन कार्ड कायमचं बंद होणार आहे। तुमच्याकडे 4 चाकी वाहन म्हणजेच कार, ट्रॅक्टर यांसारखी वाहनं असतील तर रेशनचा लाभ घेता येणार नाहीये। तसंच तुमच्याकडे 100 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा प्लॉट, फ्लॅट किंवा स्वतःचं पक्कं घर असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहात। वन नेशन वन रेशन कार्ड या संकल्पनेला अधिक प्रभावी करण्यासाठी हे नवे नियम लागू होणार आहेत। 1 एप्रिल पासून रेशन कार्ड बाबत नवा नियम लागू होणार आहे। रेशन कार्ड धारकांची काटेकोर छाननी केली जाणार आहे। गरजू खऱ्या लाभार्थ्यांसाठी सुधारित नियम काढले जातील। आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांची नावं यामधून वगळली जाणार आहेत। देशात सुमारे 1 लाख रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे।